तुम्ही दिवसभर डाएट करता, व्यायाम करता, पण रात्रीच्या जेवणामध्ये ह्या चुका करता का? जर तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये चुका करत असाल, तर तुमचं वजन कमी होण्याच्या ऐवजी वाढू शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 असे पदार्थ सांगणार आहे, जे तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये जर ऍड केलेत, तर तुमचं वजन वाढण्याच्या ऐवजी कमी होण्यास मदत होणार आहे. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहिला पदार्थ आहे डाळ किंवा कडधान्याचे सूप. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळीमध्ये किंवा कडधान्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण असते, ज्याच्यामुळे आपल्याला भूक लागत नाही आणि ते आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट असते. जर तुम्ही कडधान्य खाल्ले किंवा मग डाळीचं जे सूप असते ते जर घेतलं, तर तुमचं जास्त वेळपर्यंत पोट सुद्धा भरलेलं राहणार आणि तुमच्या हेल्थसाठी सुद्धा ते खूप जास्त महत्त्वाचं असते, गरजेचं असते. तर तुमची हेल्थ सुद्धा त्याने सुधारणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेट लॉस सुद्धा होणार आहे. आता आपण जे विदर्भातले आहे ते सगळ्यात जास्त पोळी खातात, तर किंवा ब्रेडचे पदार्थ खातात. जर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही पोळी जर स्किप केली आणि तुम्हाला जर वजन झपाट्याने कमी करायचं असेल, तर पोळी स्किप करून बघा तुम्हाला वजन कमी झालेलं जाणवणार. बट खूप जणांना असं करता येत नाही, तर त्यांच्यासाठी एक उपाय मी तुम्हाला सांगणार की एक भाकर टाकायची, छोटी भाकर टाकायची एवढी आणि मस्तपैकी वरण बनवायचं आणि चुरून खूप मोठ्या वरणामध्ये भाकर चुरून खायची. पोट सुद्धा तुमचं पटकन भरून जाणार आणि टेस्टी सुद्धा लागणार आणि उपाशी राहिल्यासारखं सुद्धा तुम्हाला वाटणार नाही. तर तुमच्या रात्रीच्या जेवणात तुम्ही प्रोटीन युक्त पदार्थ ऍड करा. तेच डाळ, ज्या डाळीपासून जसं वरण बनते. आता यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट डाळ म्हणजे मूग डाळ आणि दुसरं म्हणजे मसूर डाळ, किंवा मग तुम्ही मिक्स डाळीचं सूप सुद्धा करून घेऊ शकता, किंवा मग सूप म्हटल्यापेक्षा वरण सुद्धा करून तुम्ही घेऊ शकता, जे आपल्या वेट लॉससाठी खूप जास्त हेल्पफुल असतं. आपला दुसरा पदार्थ आहे पनीर किंवा टोफू. तर पनीरमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात प्रोटीन असते. पनीर आणि टोफू जे आहेत दोन्हींमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असते आणि वेट लॉससाठी तुम्हालाही माहिती आहे की आपण वेट लॉस जर्नीमध्ये जर असेल तर आपल्याला सगळ्यात जास्त प्रोटीन खाणं गरजेचं असते. तर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही पनीर खाऊ शकता. तर पनीर हे आपल्याला कसं खायचं आहे, तर पनीरचं भरपूर सॅलेड बनतात. माझी एक ID मी इथे मेन्शन करून देते, ज्याच्यावर मी भरपूर असे सॅलेड, वेट लॉसच्या ज्या रेसिपी आहे त्या टाकत असते. तर तुम्ही तिथे जाऊन त्या रेसिपी बघू शकता आणि त्या रेसिपी तुम्ही करू सुद्धा शकता. तर आता ज्या काही पनीरच्या रेसिपी बनतात, फक्त आपल्याला पनीर जे आहे ते तळून घ्यायचं नाही आहे. जर पनीर तळून घेतलं तर ते हेल्थसाठी आपल्याला हेल्दी राहत नाही, म्हणजे वेट लॉससाठी आपल्याला हेल्प करत नाही. त्याच्यामुळं पनीर जर तुम्ही खात असाल तर ते थोडंसं हलकंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला ताव्यावर, अगदी कमी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यापासून सॅलड बनतात, असे वेगवेगळे पदार्थ बनतात, ते जे तुम्ही थोडंसं यूट्यूबला सर्च करा आणि त्याचे मस्तपैकी पदार्थ बनवा आणि रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही खाते, तर तुम्हाला त्याचा भरपूर असा फायदा तुमच्या हेल्थवर झालेला दिसेल. आता तिसरा पदार्थ आहे आपला हिरव्या भाज्या. तर तुमच्या जेवणामध्ये रात्रीच्या तुम्हाला हिरव्या भाज्यांचा समावेश करावा लागणार आहे. जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर जसं की पालक झालं, मेथी झाला, मेथी, दोडके, भेंडी, कोबी, ह्या ज्या भाज्या आहेत ह्या तुम्हाला ऍड करावं लागेल. यामध्ये कमी कॅलरीज असतात आणि फायबरचं प्रमाण जास्त असते, म्हणजे कमी कॅलरीजमध्ये तुमचं पोट भरून जाणार आणि तुम्हाला फायबर सुद्धा मिळणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या ज्या रात्रीचं जेवण आहे त्याच्यामध्ये ज्या काही मी तुम्हाला भाज्या सांगितलेल्या आहेत त्या भाज्या तुम्हाला ऍड करायच्या आहे. आणि ह्या भाज्या जर तुम्ही ऍड केल्या तर तुम्हालाही माहिती आहे की ह्या भाज्यांपासून तुम्ही विविध प्रकारच्या अशा भाज्या बनवू शकता, टेस्टी असे पदार्थ बनवू शकता. हे सगळे तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये ऍड करायचे आहे. तुम्ही जर भात जरी खात असाल रात्री, तर कमी प्रमाणात भात घ्या आणि जास्त प्रमाणात तुम्ही भाजी घ्या. एखादी पालक भाजी, मेथी भाजी, अशी जी भाजी बनलेली असते ती भाजी घ्या तुम्ही. तर तुम्हाला त्या भाजीपासून तुमच्या केसांना सुद्धा तुम्हाला फायदा होईल, स्किनला सुद्धा फायदा होईल आणि वेट लॉसला सुद्धा फायदा होणार आहे. म्हणून रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला भरपूर अशा हिरव्या पालेभाज्या ऍड करायच्या आहेत. आता आपला चौथा पदार्थ आहे तो म्हणजे उकडलेली अंडी. सगळ्यात जास्त प्रोटीन असलेला पदार्थ म्हणजे उकडलेली अंडी. आता जर तुम्ही व्हेज असाल तर तुम्ही पनीर खा आणि जर तुम्ही नॉनव्हेज असाल तर अंडे खा. आणि तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही असाल तर तुम्हाला पनीर एक दिवस खायचं आहे आणि एक दिवस तुम्ही अंडे खाऊ शकता. पण अंडे रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्ही पूर्ण जेवण स्किप केलं आणि 2-3 जसं तुमच्या हेल्थला जेवढं लागत असेल, पण जास्त नाही, मी तुम्हाला सांगेल की तुम्ही 3 किंवा 4 याच्या वर खाऊ नका.
3 ते 4 अंडी, त्यातला येल्लो जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. मस्तपैकी त्याच्यावर कांदा, टमाटर, सांबार सगळं मस्त कापून घ्यायचं आहे. ते टाका तुम्ही त्याच्यावरती आणि तिखट आणि मीठ टाकून ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता. असं जर तुम्ही केलं ना, मी तुम्हाला सांगते 7 दिवस जर तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये फक्त उकडलेली अंडी खाल्ली ना, तर तुम्हाला सांगते तुमचं वजन एवढं झपाट्याने कमी होईल, खूप जास्त. फक्त तुम्हाला लक्षात एवढं ठेवायचं आहे की तुमच्या हेल्थला ते सूट होत आहे का? नाहीतर कोणाकोणाला अंडी गरम असते, आता उन्हाळाही खूप आहे, तर सूट नाही होत अंडी, म्हणून मग अशांनी पनीर खाऊ शकता किंवा मग अंडी रोज न खाता तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये दुसऱ्या दिवशी किंवा 3 दिवसाच्या आड वगैरे अशी अंडी खाऊ शकता. पण तुमच्या रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही अंडी ॲड करा जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर. आता आपला सगळ्यात शेवटचा पदार्थ आहे तो म्हणजे दही. हा मी शेवटी याच्यासाठी सांगितला की खूप जण असं म्हणतात की रात्रीचं दही खायला नाही पाहिजे, पण मी तुम्हाला सांगते की प्रत्येक पदार्थ हा तुम्ही जर योग्य क्वांटिटीमध्ये खाल्ला तर त्याचे तुमच्या शरीरावर कुठलेही परिणाम होणार नाही आणि तुम्हाला त्याचे योग्य तेच फायदे मिळणार आहेत, कारण की प्रत्येक पदार्थ हा आपल्या पोटात जाणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर दही जो काही तुम्ही रात्रीचा आहार घेत आहात, जे काही तुम्ही पालेभाजी आणि भात घेत असाल किंवा पालेभाजी आणि भाकर घेत असाल, तर त्याच्यासोबत तुम्ही थोडंसं दही ॲड करा. दह्यामधून तुम्हाला प्रोटीन मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे पचनासाठी सुद्धा मदत होईल. तर दही जर तुम्ही थोडंसं घेतलं, वाटीभर जर घेतलं तरी खूप होऊन जाईल. आणि दही जर तुम्हाला नसेल खायचं तर तुम्ही दह्याचं ताक बनवून सुद्धा घेऊ शकता. ताकाला फोडणी घालून सुद्धा तुम्ही ते खाऊ शकता. म्हणजे दही घ्यायचं आहे आणि दह्याला तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्या बॉडीला, तुमच्या शरीराला सूट होते त्या पद्धतीनं तुम्हाला ते खायचं आहे. मी तुम्हाला सांगेल, आता आपल्या इकडे खूप जण म्हणतात की रात्रीचं दही खायला पाहिजे नाही, तर मग करायचं काय, तर दह्याला मस्तपैकी ताक बनवायचं आणि ताकाला मस्तपैकी फोडणी घालायची. रात्री ताक आणि कढी आपण खातो, तर तशा पद्धतीने जरी तुम्ही खाल्लं तरी तुम्हाला पचनाला मस्तपैकी मदत होणार आहे आणि प्रोटीन सुद्धा मिळणार आहे. तर तुमच्या रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही दही सुद्धा ॲड करू शकता, बट मी तुम्हाला ऑप्शनलमध्ये सांगत आहे. पण दही हे आपल्या शरीरासाठी खूप छान आहे. रात्री नसेल खाणं होत तर तुम्ही सकाळी खा, कारण की खूप जणांचं असं आहे की रात्री दही नाही खायचं, तर तुम्ही सकाळी सुद्धा खाऊ शकता. हे असे 5 पदार्थ आहेत जे तुम्ही तुमच्या रात्रीच्या जेवणामध्ये जर ॲड केले तर तुमचं वजन हळूहळू कमी होण्यास मदत होणार आहे. आणि लक्षात ठेवा, नुसतं खाण्यानेच वजन कमी होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे खाणं, योग्य झोप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शारीरिक हालचाल. म्हणजेच तुम्हाला थोडंसं वर्कआउट करायचं आहे, कारण तुम्ही जर खात असाल आणि खाल्लेलं जे काही तुमच्या पोटात गेलेलं आहे, तर ते जर तुम्ही जर शरीराला हालचाल, कुठल्या पद्धतीची हालचालच तुमच्या शरीराने केली नाही, तर काही आपण खाल्लेलं आहे ज्याच्यापासून फॅट बनत आहेत, तर ते फॅट जर बर्नच झाले नाहीत तर तुमचं वजन कमी होणार कसं? ही एक साधी सिंपल गोष्ट आहे. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं वर्कआउट करायचं आहे. योगा करा, झुंबा करा किंवा मग जिम लावा किंवा मग सगळ्यात मस्त ते म्हणजे सरळ रात्रीचं 30 ते 45 मिनिटं, रात्री किंवा सकाळी 30 ते 45 मिनिटापर्यंत तुम्हाला वॉकिंग करायचं आहे, ज्याचा कुठलाही त्रास नाही आणि तुम्ही रात्री किंवा सकाळी कोणत्याही टायमाला जाऊ शकता आणि खूप जास्त इफेक्टिव्ह सुद्धा आहे. मी तुम्हाला सांगते की मी जर समजा योगा लावला किंवा झुंबा लावला तर मला तेवढे रिझल्ट भेटत नाही त्यांनी, जेवढे रिझल्ट मी वॉक केल्याने मला भेटतात. जर मी 1 महिना कंटिन्यू वॉक केलं ना, तर माझं वजन मला जाणवते की खूप कमी झालेलं आहे. वजन तर नाही म्हणू शकत आपण, पण फॅट लॉस झालेला आहे हे मला लवकर लक्षात येते. तर असे होते आजचे हे 5 पदार्थ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा आणि तुम्ही या 5 पदार्थापैकी कुठला पदार्थ जास्त खातात ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. आणि नेक्स्ट कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. तर आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.